नमस्कार. मागच्या विवेचनात आपण पाहिलं की दोन विद्वान पण प्रचंड गर्विष्ठ ब्राह्मण श्रीगुरूंना आव्हान द्यायला आले होते. तर आज आपण बघूया की श्रीगुरूंनी त्या आव्हानाला कसं उत्तर दिलं. एका अशा अद्भुत चमत्काराने उत्तर दिलं की त्यांचा अहंकार पार धुळीस मिळाला. तर कथेची सुरुवात होते ती याच दोन गर्विष्ठ विद्वानांच्या आव्हानाने. हे बिदर नगरीतून आलेले ब्राह्मण होते आणि आपल्या ज्ञानाच्या गर्वाने इतके उन्मत्त झाले होते की त्यांना काहीही करून श्रीगुरूंना वादविवादात हरवायचं होतं आणि त्यांच्याकडून जयपत्र मिळवायचं होतं. त्यासाठी ते अगदी कोणत्याही थराला जायला तयार होते. त्यांची वृत्ती बघा, पूर्णपणे आक्रमक. श्रीगुरूंनी त्यांना किती समजावून सांगितलं की अरे, नम्रता बाळगा, वादविवाद निरर्थक आहे. पण अहंकाराने आंधळे झालेल्या त्या ब्राह्मणांनी काही ऐकलं नाही. त्यांचा एकच हट्ट, आम्हाला फक्त विजयाचं पत्र पाहिजे. आणि हेच या कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. ही कथा खरं तर आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते की जेव्हा ज्ञानाचा उपयोग नम्रतेसाठी नाही तर गर्व वाढवण्यासाठी होतो, तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? श्रीगुरूंनी खरंच खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा. अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, बाबांनो, वाद घालणं अयोग्य आहे आणि गर्व हा विनाशाकडेच नेतो. पण काय उपयोग? अहंकारापुढे शहाणपणाचे शब्द जणू काही हवेतच विरून गेले. त्यांचा हट्ट तो हट्टच. आता जेव्हा शब्दांचा काहीच उपयोग होईना, तेव्हा श्रीगुरूंनी ठरवलं की आता आपली अनोखी लीला दाखवावीच लागेल. त्यांनी त्या विद्वानांचा गर्व उतरवण्यासाठी एक असा मार्ग निवडला ना, ज्याची अगदी कोणी कल्पनाही केली नसेल. आणि मग घडली एक विलक्षण घटना. श्रीगुरूंनी काय केलं, जवळून जाणाऱ्या एका अंत्यज म्हणजे मातंग समाजातील व्यक्तीला जवळ बोलावलं आणि त्याला चक्क जमिनीवर 7 रेषा काढायला लावल्या. आता विचार करा, एक महान संन्यासी असं का करतोय हे पाहून ते गर्विष्ठ विद्वान तर पुरते गोंधळून गेले असणार. बरं, इथून कथेच्या मुख्य भागाला सुरुवात होते, जिथे त्या मातंग व्यक्तीचं एक चमत्कारिक रूपांतर घडतं आणि ज्ञानाचा खरा अर्थ सगळ्यांसमोर येतो. हा जो प्रवास आहे ना, तो खरंच अविश्वसनीय आहे. कल्पना करा, जसा तो मातंग एक रेषा ओलांडतोय तसतशी त्याला त्याच्या मागच्या जन्मांची आठवण येते. प्रत्येक रेषेसोबत त्याच्या अस्तित्वावरचा जणू एक पडदा दूर होतोय आणि 7वी रेषा ओलांडल्यावर तो स्वतःला एक विद्वान ब्राह्मण म्हणून ओळखू लागतो. आणि चमत्काराचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा श्रीगुरूंच्या आशीर्वादाने तो अशिक्षित मातंग 4 वेद आणि शास्त्र इतक्या स्पष्टपणे आणि अचूकपणे पठण करू लागला की तिथे उपस्थित असलेले सगळेच्या सगळे लोक अक्षरशः थक्क झाले. आता जरा विचार करूया त्या 2 गर्विष्ठ ब्राह्मणांचा. त्यांची काय प्रतिक्रिया असेल? ज्या ज्ञानाचा त्यांना एवढा माज होता, तेच ज्ञान एका मातंगाच्या तोंडून ऐकून त्यांची काय अवस्था झाली असेल, नाही का? काय विलक्षण विरोधाभास आहे बघा. ज्यांना आपल्या ज्ञानाचा एवढा अभिमान होता त्यांची वाचाच बंद झाली आणि ज्याला समाज तुच्छ मानत होता त्याच्या मुखातून साक्षात ज्ञानगंगा वाहू लागली. भूमिकांची ही जी अदलाबदल झाली ना, ती त्या ब्राह्मणांचा अहंकार पार चिरडून टाकायला पुरेशी होती. या एका घटनेने ते पूर्णपणे कोसळले. त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्यांना आव्हान देत होतो ते कोणी सामान्य संन्यासी नाहीत, तर ते साक्षात परब्रह्म आहेत. मग काय, त्यांनी थेट श्रीगुरूंच्या पायांवर लोळण घेतली आणि क्षमेसाठी गयावया करू लागले. पण कर्माचे परिणाम तर भोगावेच लागतात. त्यांनी गुरुद्रोह केला होता. ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यामुळे श्रीगुरूंनी त्यांना क्षमा केली नाही. त्यांनी कठोर न्याय दिला. श्रीगुरूंनी त्यांना स्पष्टपणे शाप दिला. एका गुरूचा छळ करण्याच्या पापाबद्दल तुम्हाला आता 12 वर्ष ब्रह्मराक्षस म्हणून भटकावं लागेल. हीच होती त्यांच्या कर्माची शिक्षा. पण यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का. शिक्षा देताना सुद्धा श्रीगुरूंनी त्यांच्यासाठी मुक्तीचा एक मार्ग ठेवला होता. यावरून आपल्याला काय दिसतं, तर त्यांच्या क्रोधातही करुणा होती. आणि झालंही तसंच. श्रीगुरूंचे शब्द खरे ठरले. ते दोन्ही ब्राह्मण नदीच्या काठावर गेले, तिथेच त्यांचा मृत्यू झाला आणि शापानुसार ते ब्रह्मराक्षस बनले. यावरून गुरूंच्या शब्दांची शक्ती किती अगाध आहे हेच सिद्ध होतं. तर मग या संपूर्ण अध्यायाचं सार काय? ते हेच आहे की खरा गुरु एका सामान्य व्यक्तीलाही क्षणात ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवू शकतो आणि त्याचवेळी ज्ञानाचा खोटा अभिमान बाळगणाऱ्यांचा अहंकार पार धुळीस मिळवू शकतो. आणि हा अध्याय संपतो एका अत्यंत गहन प्रश्नावर. तो ज्ञानी झालेला मातंग श्रीगुरूंना विचारतो, महाराज, मी जर पूर्वजन्मी इतका मोठा विद्वान ब्राह्मण होतो, तर मग या जन्मी मी मातंग कसा झालो? या प्रश्नाचं उत्तर कर्मसिद्धांतामध्ये दडलेलं आहे आणि तेच आपण पाहणार आहोत पुढच्या विवेचनात.